मध्ये या सामन्याचा मारतो मॅच डोड आउट ज्याने 522 धावसंख्येची इनिंग साकारली तो गणेश ठरला या सामन्याचा मारतो मॅच आणि इथून आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये नेऊन ठेवलं तो गणेश ठरला मारतो मॅच. तर चला तर मांडण्यासाठी गोमा पारधी यांना विनंती असेल आपल्या शुभास मात्र मारतो मॅचच्या किताबाने सन्मानित करायचं आहे ते गणेश या फलंदाजाला ज्याने 522 धावसंख्येची एक विध्वंस इनिंग खेळली आणि आपल्या संघाला दुसरा सामना विजय करून क्वार्टर फायनल मध्ये नेऊन ठेवायचं काम केलं. सलामीची जोडी रवाना झाली. हरी आणि त्याचबरोबर नवनाथ हे दोन संघ आघाडीचे आपण पाहू शकाल बॅटिंगसाठी मैदानामध्ये सज्ज झालेत. गोलंदाजी मार्क वरती तुरमाळ सिंगाकडून मात्र विराज मात्र पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन आलाय मैदानामध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह अक्षरशः समालोचन कक्षेला बास्पिटाला सलामी देणारा हा आलाय नवनाथचा ब्रँड दाखवणारा यूज हँडसम षटकार. ओपन केलं जाते मानगाव संघाचं. विराज वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण इथं देखील त्याच प्रतीचा फटका आता मात्र लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. फलकावरती टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत आहेत ते मानगाव संघ आणि नवनाथ ज्या अनुषंगाने ज्या ढंगाने आता बॅटिंग करतोय ना एक अप्रतिम दर्जेदार. आता जे घरून प्रेक्षक मॅच बघतायत ना मानगाव संघाची ते देखील आता झोपेतून जागे झाले असतील कारण त्याची झोप उडवली आहे सगळी. इथे देखील ऑन साइडला ड्राईव्हचा फटका दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती परंतु आता दोन्ही गाड्या सेफली लाईन देखील झाल्यात पोहोचल्यात. दोन अध्यापर्यंत पाहायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त 12 धावा धावफलकावरती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील अशी मजाक भानुदास रोटे आपण पाहतोय अपडेटरच्या भूमिकेमध्ये. टिंकू लोबी सरबत सरबा स्टार टेनिस वर्ल्डचे प्रोप्रायटर हा मात्र आउटसाइडर लेग स्टिक पंच सांगतायत की हा चेंडू वाईट अबंतरच्या स्वरूपामध्ये धाव ऍड मात्र केली जाईल. अबंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाते जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 13 धावसंख्येवरती. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. इथे देखील एलिव्हेटर शॉट सजवायचं होतं. MS धोनीची आठवण करून देणारा हा पटका एक सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक चौदा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील आता मात्र दांडी गुल केली आहे फलंदाज हरिया
डेंजर बॉलर ती गोलंदाज विराजने मोठी विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे ती 5व्या षटकावरती. तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये जगदीश आपण बघतोय. हा देखील डान्सिंग डाऊन आहे. समोर चेंडू उडवायचा तो विश शेप मध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकात आपण विचार केला तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला लगेच दुसरा षटकासाठी मात्र गोलंदाज आपण इन्व्हाइट करा. अजून एक मॅच इथून बाकी असेल. इथून जो संघ जिंकेल तो मात्र नवनिर्माण सेना लोणावळा या संघाचे क्वार्टर फायनल फर्स्ट या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामधला पहिला संघ आपला भेटेल. क्वालिफायच्या रेसमध्ये सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ कोणचा असेल. इथून जो संघ जिंकेल तो नवनिर्माण सेना संघासोबत मात्र फर्स्ट क्वार्टर फायनल या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला जरूर मिळेल. गोलंदाजी मार्क वरती समीर आलाय. फुलटॉ चेंडू तेवढा उंच आणि तेवढा लांब मात्र समालोचन कक्षेच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला. षटकार. अशा बॅटिंगचा आपण विचार केला ना धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती तब्बल 20 धावा. या षटकाराने सलगचे 3 षटकार आपण पाहिले. या मॅच मधले नवनाथच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये लगातारचे 2 षटकार. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरला स्ट्राईक भेटली. हा देखील षटकार आलाय. एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय नवनाथ कडून. गोलंदाजी मार्कवर समीर. स्ट्राईक एंडला नवनाथ आपण पाहतोय. हा देखील स्लोवर चेंज ऑफ पेस करायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळण घेतला. असं वाटलं होतं नवनाथला की हा चेंडू स्क्वेअर घोषित करतील पंच. परंतु पंचांनी लाईन पाहिली, पिचिंग पाहिली. फलंदाज किती हा देखील फटका दर्जेदार आहे. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना अजून एक देखना दिमागदार फटका आलाय. षटकार. आता जे झोपलेले प्रेक्षक देखील आता उठवायचं काम केलं डीजे मास्टरने. धावसंख्या 6 अंकांनी बालटी जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 26 या धावसंख्येवरती. असे जर गाणे वाजले ना तर प्रेक्षकांना देखील मजा येते. डीजे मास्टरचं कौतुक देखील होतं. हा देखील चांगला यूज हँडसम तेवढाच लांब मारलाय. अजून एक विकेट हॅट्रिक पाहायला मिळते आजच्या या स्पर्धेमधले. आणि आजच्या सलगचा हा पाहायला गेलं तर हा देखील फटका फसला की काय. इथून चेंडू माझा मिस्टेक झाली आहे. इथून चेंडू झालाय लॉंग स्टॉपला. इथे आलाय चौकार आणि चौकार अशा मदतीने टीमची धाव संख्या 4 अंकाने पुनश्च वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल
36 धाबा धावफलकावरती लागले जात आहेत. फुलटॉस चेंडू होता, कबरला चेंडू उडवला, डीपेक्षा कबरला क्षेत्ररक्षक थांबवलेत. चेंडूला स्टॉप देखील केला, आतमध्ये ढकलण्याचं काम केलंय आणि इथं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट 2 धावसंख्येच्या मदतीने तिसरीच्या प्रयत्नाला निघतील का, पण तू वेट केलाय. 2 धावसंख्येच्या मदतीने षटक देखील संपलंय. षटक क्रमांक इथे षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती तब्बल 38 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे सर्वात मोठी धावसंख्या उभारायचं काम केलं मानगाव संघाने आणि सेकंड थर्ड राऊंड मध्ये देखील सर्वात मोठी धावसंख्या उभारायचं काम चालू होतं मानगाव संघाकडून. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय तुरमाळ संघाकडून मात्र किशोर आलेत. सायगेंडला जगदीश आहेत, नॉ सायगेंडला नवनाथ आपण पाहतोय. सिंगल काढून द्यायचं काम केलंय कारण की त्यांना माहिती आहे नवनाथच्या बॅटमधून पटकेबाजी येते. लेझी क्रिकेट मैदानामध्ये 39 धावा धावफलकावरती सिंगलच्या मदतीने लागला जात आहेत. ओव्हर क्रमांक 3 2.1 चेंडूचा खेळ समाप्त. एक घड्याळश्याम हो बदलामध्ये 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना मानगाव संघ चांगल्या पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळते. हा देखील असं आता म्हणावं लागेल टेनिस क्रिकेटचा बॉल आता मैदानामध्ये नवनाथला फुटबॉल दिसायला सुरुवात झाली आहे. हा देखील ठोकलाय षटकार. कडून पाहायला गेलं तर आतापर्यंत 11 चेंडू 43 वरती वैयक्तिक धावसंख्या खेळताना पाहायला मिळेल. या स्पर्धेमधला अर्धशतक पाहायला मिळेल का. हा देखील अजून एक धमाका. हा देखील चेंडू फेकून मात्र दिलाय डोंगराच्या वरती आलाय तो नवनाथच्या बॅट मधून षटकार. स्वागत करूया या मॅच जिथं मॅच मध्ये सजली जाते तुरमाळ विपक्ष मानगाव या संघादरम्यान आणि अक्षरशः सिंगल पुश करत असताना एक सिंगल वेगाने घेतली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि अर्धशतक देखील झालंय ते नवनाथ. एकदा वर बॅट करायची नवनाथ. अर्धशतक 13 चेंडू 50 धावसंख्येची एक विध्वंस गिनी केला आणि आपल्या संघाची धावसंख्या करून ठेवली आहे ती तब्बल 53. वसंत 11 स्टेशन टाकरवाडी आयोजित जिगरी ग्रुप रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये का भाई पंच रनआउट की शॉर्ट रन घेऊ ना.
डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाची मागणी जरूर केली आहे, पंच चेक करतायत. खूप वेळ मात्र घेतला जातोय. कॅमेरामॅनचा वर्क देखील आपण पाहू शकाल. अतिशय लाजवाब कामगिरी स्टार टेनिस वर्ल्ड क्रिकेटच्या पूर्ण टीमची. पंच चेक करतायत, आता चेक करतील. तर फलंदाज सप आहे, म्हणजे एक शॉर्ट रन भेटली जाईल, घेतली जाईल, म्हणजे एकच सिंगल. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या बाबांना पण एक जा जोरदार टाळ्याने स्वागत करू आपण नवनाच, ज्याने एक चांगली आक्रमण रूप धारण केलं. 50 धावसंख्येची इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा त्याच्यासाठी. त्याने 13 चेंडू 50 धावसंख्ये विध्वंसक इनिंग खेळला आहे आणि हा देखील चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र बनला प्रेक्षक. चेंडू मात्र फेकून दिला काऊ कर्नरच्या डोक्यावरून. हाला फ्लॅटेड स्ट्रोक षटकार. हा देखील चेंडू आला निर्धाव. छोट्या संगतीने धाव फलक 58 धावा फलकावरती लागल्यात. टोटल मानगाव टीमच्या म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 59 धाव संख्येची गरज मात्र असणार आहे विजयासाठी टीम तुरमाळ या संघाला. तर राकेशजी कवटे सरांना विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं. राकेशजी कवटे साहेब, आपण कुठे असाल आपण मंचावरती या. येणारे 18 चेंडू आणि 59 धाव संख्येची गरज आहे. चला लगेचच आपण मानगाव संघ आपण चला फिल्डिंगसाठी तयार व्हा आणि तुरमाळ संघ आपण मैदानाच्या बाहेर येऊन लगेच 2 फलंदाज आपण रवाना करा मैदानामध्ये.
बरेचसे सामने खेळवायचे आहेत. जितकं आपण वेळ वाचवाल तितके जास्त षटकांचे सामने जरूर आपल्याला खेळावे लागतील. कारण जेवढ्या लवकर आपण सामने संपवाल, जितका वेळ वाचवाल आयोजकांचा, तितके मात्र आयोजक सुद्धा झोपतील आणि तुम्ही सुद्धा झोपाल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्या. विराज हिरवा आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय समीरला. 3 षटकांमध्ये अफलातून बॅटिंग नवनाथ वाघमारेच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. अफलातून इनिंग त्याच्याकडनं साकारल्या. 15 बॉल आणि 56 धावा त्यानं बनवल्या आहेत. म्हणजे पहा 18 चेंडूमध्ये 15 बॉल एकटा खेळलाय आणि अफलातून बॅटिंग त्याच्याकडनं मात्र पाहायला मिळाल्या. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होईल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मराठी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी नवनाथ वाघमारे स्वतः मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यात. समीर स्ट्राईकवरती आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती विराज आहे. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं फेकलाय. पंचांचा इशारा आलाय. इट इज अ वाईड चेंडू. नक्कीच अवंतर धावेनं श्री गणेशा झालाय तुरमाळ टीमचा. विराजला मात्र विराट पारी खेळावी लागेल, कारण एक मोठं टार्गेट आपल्या अगेन्स्ट मात्र सेट केलं मानगाव टीमनं. हा बॉल भन्नाट वेगानं फेकला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा बॉल मात्र निर्धाव जरूर पाहायला मिळाला. वेगवान बॉल हाताळला गेला. नक्कीच सुरुवात मात्र खराब राहिली होती नवनाथची या स्पेलमध्ये. तदनंतर हा बॉल मात्र अप्रतिम हाताळला गेला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. लिडिंग एज लागलाय. स्लिपच्या शतरक्षकाकडनं झाली चुकी. चेंडू चाललाय सीमा पार. या बॉल वरती रन्स मिळतील 4 आणि या 4 धावेच्या मदतीनं 5 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. फाईन लेगच्या दिशेनं जरूर हा चौकार पाहायला मिळाला. साजेशी बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये विराज आणि समीरला खेळावी लागेल. बराचसा लांब वरून हा संघ इथे उपस्थित झाला. दुसऱ्या फेरीमध्ये बाजल मारले. तिसऱ्या फेरीमध्ये पाहतोय आपण इथे मात्र तिरफळा उद्ध्वस्त केल्यात. लाकूड तोड गोलंदाजी या बॉल वरती पाहायला मिळाल्या. देऊया संधी डीजे मास्टरला. जरूर मैदानाच्या बाहेर आल्या. तुरबा टीमची नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय या संघाचा तारणहार अर्थात कॅप्टनला तुरबालच्या विराज हिरवा नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. त्याला मात्र स्ट्राईक देणं गरजेचं आहे. इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती आणि इथून मात्र या धावा बनवायच्या होत्या. मात्र तसं समीकरण पाहायला मिळालं नाहीये. निर्णय चुकला की काय तुरमाळ टीमचा. हा चांगला बॉल आहे. त्यावरती मात्र चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं जरूर फटका खेळला. क्षेत्ररक्षक धावतो मात्र मोक्याच्या क्षणाला बॉन्ड लाईन क्लिअर केली चेंडूनं. चेंडू चालला सीमा पार. हा येतोय दर्जेदार या षटकातला दुसरा चौकार. ठोक डीजे.
जरूर षटकार पाहायला मिळाला. 14च्या विरोधात आक्रमण केलं ते म्हणजे केतन. 2 बॉल 10 धावा त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्या. तिथून मात्र 12 चेंडू आणि गरज असेल ती 44 धावांची. हॅरी गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. विराज हिरवा ऑन स्ट्राईक वरती आहे. अफलातून पारी त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळेल का? कारण 12 बॉल 44 धाव्यांची गरज आहे. 15 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल खराब राहिला. नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल हरी या गोलंदाजाचा. विराजसाठी असेल हा फ्री हिट. नक्कीच संधी आहे आणि या संधीचं सोनं विराजला करावं लागेल. या बॉल वरती जर मोठा फटका आला असता तर नक्कीच हे धावांचं अंतर मात्र कमी पाहायला मिळालं असतं दुर्माळ टीम साठी. मात्र भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळालाय. नक्कीच पंचांनी मात्र दंडित केलाय. सांगता केले नो बॉलची. मात्र संधी आहे विराज हिरवाला. पुन्हा एक धाव त्याच पद्धतीनं आणि पहा एक धाव जरूर मिळवले. नक्कीच बॉलर चेंज असेल. गोलंदाजी करू शकत नाहीये या सामन्यामध्ये कारण लगातार 2 बॉल नो फेकलेत आणि संधी होती विराजला. अजून एक फ्रीट कंटिन्यू असेल. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या त्या फलंदाजाकडनं जरूर थोडासा निराशाजनक खेळ पाहायला मिळतोय दुसऱ्या इनिंग मध्ये अर्थात विराजकडनं. कारण या 2 बॉल वरती जर मोठे फटके आले असते तर हे अंतर नक्कीच कमी झालं असतं. मात्र तसं समीकरण पाहायला मिळत नाहीये. एक धाव जरूर पाहायला मिळाली. या 2 धावा ऍड होतील धाव फलकावरती. 18 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. अमित मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आला. हा बॉल चांगला फेकला होता. पुलर लेनचा होता. थोडा समोर टाकला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. फ्री हिट कंटिन्यू होतं. मात्र हा बॉल अमितचा मात्र अप्रतिम राहिला. इथून मात्र अमितला कमबॅक करून द्यावं लागेल कारण लगातारचे 2 बॉल हॅरीनं नो फेकलेत. हा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेनं. मात्र त्याला बीट करून चेंडू जाईल का? मात्र अडवला जाईल चेंडू. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. 2 धावेनं धावांचा विचार केला गेला तर 20 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. टार्गेट भलं मोठं आहे आणि त्या टार्गेट पर्यंत जर पोचायचं असेल हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं मात्र झाली या चुकी. झेल होता. झेल मात्र कॅरी करायचा होता. यशवंत त्या दिशेनं आहे. नक्कीच वेगवान फटका होता. त्यावरती मात्र जरूर वेगानं धावले होते झेल घेण्यासाठी. मात्र झेल सोडला गेला. जास्त धावा खर्च केल्या जाणार नाहीयेत. विराज मात्र आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र एक विस्फोटक पारी त्याला मात्र खेळावी लागेल. जी नवनाथनं पारी खेळली होती तीच पारी मात्र त्यांच्या विरोधात जे गोलंदाजी करतायत ना त्यांच्या विरोधात फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र लाऊड अपील आणि ती पंचांनी मात्र जरूर उचलून धरल्या. इथे मात्र गोल्डन डकची विकेट विराज हिरवा
धून डीजे मास्टरच्या मार्फत मात्र वाजवले जाते. अर्थात मान्य श्री सुधाकर शेठ घारे यांची ही धून मात्र वाजवली गेली. हा बॉल मात्र अमितचा चांगला राहिला. डिबाटर ऑन स्ट्राईक वरती आहे, त्याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो किशोर मात्र ऑन स्ट्राईक वरती आहे, त्याला मात्र चांगला खेळ करावा लागेल. भलं मोठं आव्हान मात्र पाहायला मिळतं. 59 धावा 3 षटकांमध्ये ठोकल्यात मानगाव टीमनं. हा फुलटा चेंडू त्यावरती मोठा फटका कन्वर्ट केलाय षटकार. याच फटक्याची गरज होती. झेल मात्र जरूर कॅरी केला, मात्र मोक्याच्या क्षणाला शेवटच्या क्षणाला बाउंड्रीवरती पाय पडला जगदीशचा आणि 6 धावा धाव फलकावरती मात्र ऍड झाल्या. 2 षटकानंतर धावांचा विचार धावा होऊ शकतात. या धावा होऊ शकतात. नक्कीच तशी खेळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाटसला करावी लागेल. चला मानगाव टीम, आपण स्पीडअप करायचं आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. चला स्पीडअप करायचा आहे. भरपूर वेळ घेतला मानगाव टीम. नवनाथ, आपल्याला शेवटचा पुकारा असेल. 2 बॉल ची पॅनल्टी लागेल, म्हणजे 2 एक्स्ट्रा बॉल टाकावे लागतील तुम्हाला तुरमाळ टीमला. सहा बॉल 32 धावेंची गरज आहे. वामन उर्फ जेरी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, जबाबदारी आहे. 6 बॉल 32 धावा. पहिलाच बॉल त्याला मात्र फेकून दिलं जाईल सीमा पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हा येतोय पहिल्याच बॉल वरती दर्जेदार षटकार. पहा, पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. अजून हा सामना सोडला नाहीये तुळशीराम तुरमाळ टीमनं. पहिल्याच बॉल वरती जरूर षटकार ठोकलाय. आता मात्र समीकरण बदललं जाईल. पुन्हा एकदा समोर टाकलाय, कार्पेट लेवलचा फटका केलाय, फंबल झाला. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी निघाले. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 32 ची गरज असताना पहिल्या बॉल वरती षटकार आला. 5 बॉल समीकरण होत 26 आणि दुसऱ्या बॉल वरती 2 धावा. आता 4 बॉल 24 धावेंची गरज आहे. हा बॉल निर्णयदायक होता. या बॉल वरती मात्र या सामन्याचं चित्र पाहायला मिळतंय. हा बॉल डॉट पाहायला मिळतोय. नक्कीच येणारे 3 बॉल 24 धावेंची गरज. ज्या अमितनं षटक फेकलं ना, ते अप्रतिम होतं. कौतुक करेल मी अमितचं, कारण नवनाथ वरती आक्रमण केलं होतं. तदनंतर अमित गोलंदाजी ट्रॅक वरती आला, त्यानं मात्र कमबॅक करून दिलं. हा फटका दमदार आहे. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूला. जरूर हा चौकार पाहायला मिळाला. इथे मात्र धावांचं अंतर या धावेनं कमी होईल. मात्र हा या सामन्यामध्ये पक्कड मजबूत केल्या
ती मानगाव टीमनं. हा मोठा फटका फसला जातोय. यशवंत मात्र बॉल खाली आलाय. पुन्हा एकदा झेल मात्र सोडली जाईल. चाललंय काय? आरामात कॅरी करायचं होता वामनला, मात्र